आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे। राधानगरी मतदारसंघात पहिल्यांदाच एका आमदारानं हॅट्रिक केली आहे। आंबेडकर यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रचाराची सभा घेतली होती। मात्र नेते एका बाजूला असले तरी जनता आपल्यासोबत राहिली आणि त्यामुळे निकालाची केवळ औपचारिकता बाकी होती, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर आहेत। राधानगरीमध्ये हॅट्रिक केली आहे। राधानगरीमध्ये हॅट्रिक आतापर्यंत कुठल्याही आमदाराची झाली नव्हती। कुठल्याही आमदाराची हॅट्रिक झाली नव्हती, ती हॅट्रिक आपण केलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया आपली? राधानगरीच्या सर्व मतदारांचं मनापासून आभार, कारण काम करत असतो आपण, पण त्या कामाला दाद देणारी जनता माझ्या राधानगरी मतदारसंघातली आहे। खरं तर उद्धव ठाकरेंनी पहिली सभा घेतली होती ती राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये, आणि ही निवडणूक आहे ती खरं तर उद्धव ठाकरे विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशा पद्धतीची झाली होती। नाही, असा काही विषयच नव्हता। माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी माझी असणारी नाळ आणि त्याच्यावरती हा निवडणुकीचा निकाल आहे। ठीक आहे, पक्षप्रमुख म्हणून ते त्यांच्या पक्षाच्या प्रमुख उमेदवाराचा प्रचार करायला आले असतील, परंतु त्या सगळ्या घटनांचा माझ्या मतदारसंघाशी काही एक संबंध असू शकत आणि ते निकालातून सुद्धा आपण बघितलं असेल। महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता। सतीश पाटील असतील, अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी येऊन भाषणे केली, प्रचार केला। काय वाटतंय, कशा पद्धतीने यातून सुटका झाली? हे सुटकेचा विषय नाही। या मतदारसंघाच्या विकासासाठी केलेलं काम, मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाशी असणारं आपलं नातं आणि अत्यंत आश्वासक पद्धतीनं लोकांनी सुद्धा माझ्यावरती जो का विश्वास ठेवला, त्यामुळे हा निवडणुकीतला विजय निश्चित होता। केवळ औपचारिकता बाकी होती, ती कालच्या निकालानं झाली असं म्हणता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।